आमदार रोहित पवार यांच्या अन्नदात्यासाठी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी आपल्यासोबत रविराज साबळे आहेत. काय सांगचाल, आज आंदोलनाला भेट दिली तुम्ही? मुळातच इथं अस्तित्वात असणारं सरकार हे भिकार चोट आहे. यांनी कर्जमाफीचं आश्वासन दिलं, कोरा 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 म्हणून बोंबलले, पण बोंबलल्याप्रमाणे वागले नाहीत. मताचं दान यांच्या पेटीमध्ये पडलं, सत्तेमध्ये बसले आणि सत्तेमध्ये बसल्यानंतर रक्तपिशासू तो जो गोचिड असतो ना त्याच्यासारखे सत्तेला चिटकून बसले. कर्जमाफी दिली आहे पण त्याच्यामध्ये एवढ्या जाचा काठी लावल्यात ज्याच्यामध्ये 36 लाख शेतकऱ्यांचा कोणताही फायदा होणार नाही आहे. तर त्याच्या विरोधामध्येच हे आंदोलन चालू आहे. हे कोणा पक्षाचं कोणा व्यक्तीचं आंदोलन नाही आहे, तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळावे याच्यासाठी हे आंदोलन आहे. उपोषणाला जर कोणी शेतकऱ्यांसाठी बसलेला असेल तर आमचा पाठिंबा कायम असणार आहे आणि आम्ही त्याच्यासाठीच इथे उपस्थित आहे. एकीकडे शेतकरी एकजूट झालेत, आंदोलन सुरू आहे, दुसरीकडे विरोधी सत्तेतील पक्षाचे नेते आंदोलनाची थट्टा उडवताना दिसत आहेत. सरकारने पुढच्या 2 दिवसामध्ये जर निर्णय नाही घेतला तर हे आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पोहोचेल आणि अख्ख्या महाराष्ट्रातला शेतकरी अक्षरशः पेटून उठेल. आमच्या हातामध्ये आतापर्यंत रुमणं जमिनीची मशागत करण्यासाठीच होतं, पण आता ते रुमणं या सत्ताधाऱ्यांच्या डुंगणावरती वळ काढण्यासाठी आम्ही वापरणार आणि त्याच्यासाठी आम्ही 100% यूज करणार. गोपीचंद पडळकर म्हणतात हे आंदोलन म्हणजे स्टंट आहे, अस्तित्वाची लढाई आहे. मुळातच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती कोणी जर आवाज उठवत असेल तर त्याला स्टंट किंवा त्याची थट्टा करणं म्हणजे ही शेतकरी विरोधी भांडवल येतात. त्यांच्यावर बोलणं मी रास्त नाही समजत. काय आंदोलनाचं स्वरूप कुठपर्यंत जाईल जर सरकारने दखल नाही घेतली? या आंदोलनाचं स्वरूप आत्ता आम्ही शांततेच्या मार्गामध्ये सर्व शेतकरी हे आंदोलन करत आहेत, पण जर सरकारने दखल घेतली नाही तर शेतकऱ्याच्या खांद्यावरती असणाऱ्या आसुडाचा आवाज सरकारच्या कानावरती पोहोचायचं काम शेतकरी करणार आहेत. सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावेत, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आहे. तुम्ही रोहित दादांशी चर्चा केली, कशी तब्येत आहे त्यांची आत्ता या कंडिशन? मुळातच दादांना आता डॉक्टरांनी सलाईन लावायचा सल्ला दिलेला आहे. ब्लड प्रेशर कमी जास्त होते, त्यासोबत शुगर वाढली असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. माझी सरकारला विनंती आहे, आमच्या महाराष्ट्राने एक दादा गमावलेला आहे, आता रोहित दादांच्या रूपाने तो दुसरा गमवण्याची वेळ येऊ देऊ नका. कारण की सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी एक निवडून दिलेला आमदार लढतोय आणि त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत. तब्येत खालवलेली आहे पण तरी पण हौसला बुलंद आहे, कारण की लढाई शेतकऱ्यांची आहे. तुम्ही म्हटलं तुमचे अकाउंट सरकारने बंद केली, सरकारच्या विरोधात भूमिका घेणाऱ्याला दाबलं जाते, काय होतंय नेमकं? ही वस्तुस्थिती आहे. आधी 2.5 मिलियनचं अकाउंट बंद केलं, आता 5 मिलियनचं बंद केलंय, पण अकाउंट बंद केल्याने आवाज बंद होत नसतो. आमचा आवाज हा कायमस्वरूपी बुलंद असणार. आमचा आवाज सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्य माणसांसाठी या सरकारच्या छाताडावरती बसून आम्ही तो आवाज वाढवतच राहणार. सत्तेतल्या कोणत्या नेत्यांबरोबर चर्चा चालू आहे सध्या? महाजन येणार आहेत म्हणून समजतंय, काय आतापर्यंत अपडेट आहे? काय समजलं नाही. सत्तेतील कोणते मंत्री सध्या चर्चेत आहेत? कोण सत्तेत मंत्री यांच्याबरोबर चर्चा करण्यात तयार आहेत? कृषी मंत्र्यांनी चर्चा केली आहे, पण कृषी मंत्र्याच्या हातात काहीच नाही आहे. ते सारखं मुख्यमंत्र्यांकडे बोट करतात. तर माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच विनंती आहे की लवकरात लवकर या आंदोलनाची दखल घ्यावी आणि ज्या जाचकाठी तुम्ही कर्जमाफीमध्ये लावल्यात त्या बंद काढून टाकाव्यात आणि बँकांचा वसुली एजंट होण्यापेक्षा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा कैवारी होणं तुम्ही पसंत करा आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या.